हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वांना? नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आंघोळ वगैरे करून घेतली आणि बनाना शेक पिला. नंतर मग महादेवाला बेल वगैरे वाहून घेतला. आजीने मस्त मला वस्त्र आणि वाती दिल्या होत्या. मग पटकन वस्त्र वगैरे वाहून घेतला आणि बेल पण आणला होता, रात्रीच निवडून ठेवला होता. सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि छान अशी माझी पूजा पण झाली होती. आरती वगैरे केली आणि मला आज आईकडं जायचं होतं, पंचमी होती म्हणून. आणि मग तिकडं जायला निघाले. संध्याकाळी तिकडं पोहोचले आणि पप्पा आज अयोध्या वृंदावन करून येणार होते. त्यासाठी पप्पाचं वेलकम करण्यासाठी मस्त असं छोटंसं डेकोरेशन केलं. पाय धुण्यासाठी पाणी, ताट वगैरे ठेवलं आणि आरतीसाठी पण ताट तयार केलं. अगदी सिंपल डेकोरेशन केलं होतं मी, जास्त काही नाही. आणि मग मी पण छान तयार झाले आणि आरू झोपली होती आणि नुरवीची गडबड चालू होती ती की हा सुंदर असा बुके आणला होता पप्पांना देण्यासाठी. आणि ती वाट पाहू लागली कधी येतात. आणि अचानक पप्पा आले आणि ते हे सगळं पाहून खूप सरप्राईज झाले होते. कारण पप्पा नेहमी देवस्थानाला जातात, पण आम्ही कधी असं वेलकम वगैरे नाही केलं. आता फर्स्ट टाईम केलं होतं. ते बघून त्यांना पण खूप छान वाटलं आणि आम्हाला पण. आणि नुरवीला खूप एक्साइटमेंट होती त्यांना बुके द्यायची. पहिले तर मग मी पाय वगैरे धुवून घेतले पप्पांचे. आणि आपल्याकडे पहिलीच परंपरा आहे आणि प्रथा पण आहे की कोणीही देवावरून आलं म्हणजे देवदर्शन करून आलं की आपण त्यांचे पाया पडतो, आशीर्वाद घेतो. कारण की असं म्हणतात की त्यांच्यामध्ये देव असतो म्हणून. तर आपल्या इथूनच दर्शन झालं म्हणून असं आपण पाया वगैरे पडत असतो. नंतर पप्पाला छान हार वगैरे घातला आणि नुरवीनं आणलेला बुके दिला. नंतर मग आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं. आईने आज पुरणपोळी बनवली होती. मस्त पुरणपोळी वगैरे एन्जॉय केली आणि पप्पाने छान अशी गोड दोघींना पण ड्रेस आणले होते. आरूला पिंक कलरचा आणि नुरूला पर्पल कलरचा. खूप छान राजस्थानी घागरे होते हे. नंतर ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. मस्त दुपारी छान झोप वगैरे घेतली होती. माहेर म्हणलं की फक्त आराम, काम नाही काही नाही, फक्त मुलींकडे बघायचं आणि आराम करायचा. मुलींची अशी धिंगाणा चालू होता त्यांचा. आणि तारक मेहता खूप दिवसानंतर लागला आणि माझा फेवरेट सिरियल होतं ते तारक मेहता आधीपासून. आणि आता जशा मुली वगैरे झालं तसं बघणंच होत नाही. आईने स्वयंपाक करायला घेतला आणि वातावरण बघा इतकं सुंदर झालं होतं. खूप जास्त आभाळ आलं होतं आणि आईचा स्वयंपाक झाला. आईनं मस्त आज खीर, पुरी, आलूची भाजी बनवली होती माझी फेवरेट. मग छान जेवण वगैरे केलं आणि रात्री पप्पानं किराणा सामान आणलं होतं. आई भांडे वगैरे घासत होती, तोपर्यंत म्हटलं हेल्प करावी आपण. मग सगळं सामान वगैरे काढून ठेवत होते. आता पूजेसाठी लागणारी सुपारी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी. अजमेरहून पप्पांनी एक साडी आणली होती, त्या साडीसाठी तुरटी आणली होती. कारण की त्यांनी असं सांगितलं ही साडी तुळशीच्या लाकडापासून बनलेली आहे आणि त्याचा स्मेल पण इतका सुंदर होता ना त्या साडीचा. तुम्हाला मी फोटो दाखवेल त्या साडींचा नंतर. आणि मग ती साडी तुरटीच्या पाण्यात धुतली का त्याचा स्मेल 2 वर्ष टिकून राहतो म्हणे. नंतर ही इथं चालू होतं नुरवीचं दुकान खेळणं आणि असं होतं आजचा